नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या काजूंची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। ह्या ओल्या काजूंची बियांची भाजी इतकी चविष्ट लागते की त्याच्या समोर नॉनव्हेज पण फिकं पडतं। ह्या ओल्या काजूंच्या बिया अशा प्रकारे दिसतात, तर ही बी दाबून बघितल्याच्या नंतर कडक लागली तर समजायचं की ही बी तयार आहे। ह्या बिया जपून कापाव्या लागतात। बियांमध्ये जो चीक असतो ना, त्याच्यामुळे हात काळे होतात। त्यामुळे बिया कापताना एक तर तुम्ही हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घाला किंवा जर तुमच्याकडे हँड ग्लोव्ज असतील ना तर ते तुम्ही घाला। ह्या बियांमधील जे आतील सफेद बिया आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। ह्या एकूण 1 वाटी ओल्या काजूच्या बिया आहेत। सर्वप्रथम आपण ना पाणी गरम करून घेऊयात आणि आपण ह्या बिया त्यामध्ये टाकूयात। ह्या ओल्या बिया गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होईल की ह्या बियांमध्ये जो चीक असतो तोही निघून जाईल व कुठे जर समजा बीवरती साल असेल तर तीही निघून जाईल। 2 मिनिट ह्या बिया ह्या पाण्यामध्ये चांगल्या मस्त उकळून घेऊयात। 2 मिनिट झाले आहेत। आता मी ह्या बिया एका चाळणीवरती ओतून घेते। ह्या बिया मी पाण्यातून काढून घेतल्या आहेत। त्याच्यामध्ये जी साल असते तुम्ही बघू शकता अलगद बाजूला होते, त्या काढून टाकूयात। मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे असे जाडसरच कट करून घेतले आहेत। थोडी कोथिंबीर घेतली आहे। ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। भाजीमध्ये लसूणचा जो फ्लेवर येतो तो मस्त लागतो। अर्धी वाटी सुका खोबरा असा कट करून घेतला आहे। तुम्ही इथे पाहिजे तर पाव वाटी सुका खोबरा आणि पाव वाटी ओला खोबरा असंही घेऊ शकता। हिरव्या मिरच्या 2 घेतल्या आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे। सर्वप्रथम आपण सगळे मसाले भाजून घेऊयात। मी कढईमध्ये खोबरा ॲड केला व गॅस फ्लेम मीडियम ठेवून हा खोबरा ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घेतला। इथे आपल्याला जास्त खोबरा काळा नाही करायचा। हलका असा ब्राऊन झाला की आपण तो एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता लसूण पाकळ्या ही साधारण आपण असं गरम करून घेऊयात आणि ज्या हिरव्या 2 मिरच्या होत्या त्याही आपण साधारण गरम करून घेऊयात आणि खोबरा ज्या ताटामध्ये काढला होता त्याच ताटामध्ये आपण हे लसूण आणि मिरची काढून घेऊयात। याच कढईमध्ये आपण आता कांदाही ॲड करून घेऊया। ह्या कांद्यामध्ये आपण 1 चमचा तेल ॲड करून घेऊया। कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया। इथे कांदा आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचा, हलका असा ब्राऊन कलर आला की तो आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्याला असा कांदा हलका ब्राऊन करायचा आहे। आता तो आपण ताटामध्ये काढून घेऊयात। कांदा खोबरा भाजून झाला आहे। आता तो थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात। कांदा खोबरा थंड झाला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते, मिरच्या ॲड करते, लसूण पाकळ्या ॲड करून घेऊयात आणि जो खोबरा होता तोही ॲड करून घेऊ। कांदाही आपल्याला याच भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपण वाटून घेऊया। इथे आपला मसाला वाटून झाला आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली होती। आता याच्यामध्ये मी 4 टेबलस्पून तेल ओतून घेते। इथे फोडणी देताना नेहमी गॅस फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करून घेऊयात। मी इथे 5 ते 6 लसूण बारीक कट करून घेतल्या होत्या, त्याही याच्यामध्ये ॲड करून घेऊ। कढीपत्त्याची पानंही ॲड करून घेऊयात। लसूण आणि कढीपत्ता फोडणीमध्ये परतून घेऊ। आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते आता ह्या फोडणीमध्ये आपण ॲड करून घेऊयात। 1 मिनिट हे वाटण आपण ह्या फोडणीमध्ये परतून घेऊया। आता आपण या फोडणीमध्ये 1 चमचा धणे पावडर ॲड करून घेऊयात। अर्धा चमचा हळद ॲड करून घेऊ। इथे तिखट मसाला मी 1.5 चमचा ॲड करत आहे। शिवाय जी काश्मीरी मिरची पावडर असते तीही अर्धा चमचा ॲड करून घेऊया आणि थोडं हिंग ॲड करून घेऊ। आता हे सगळे मसाले आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊयात। मसाले करपू नयेत म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेऊ व ह्या वाटणला तेल सुटेपर्यंत ते आपण ह्या फोडणीमध्ये परतवून घेऊ। मी एका टोपामध्ये 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं, ते पाणी आता आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करून घेऊयात। कढईवर झाकण ठेवून ह्या मसाल्यांना खळखळून उकळी काढून घेऊ। 1च मिनिट मी फक्त झाकण ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता मस्त खळखळून उकळी आली आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा मी इथे कट करून ठेवला होता, तो याच्यामध्ये ॲड करून घेऊ व ज्या काजूच्या बिया होत्या त्याही ॲड करून घेऊयात।
या भाजीवर 2 मिनिट झाकण ठेवूया व जो बटाटा आणि काजूच्या बिया आहेत ते आपण शिजवून घेऊ। 2 मिनिट झाले आहेत। एक बटाटा मी असं चमच्यावरती घेते आणि फोकने मी तो प्रेस करते। तुम्ही बघू शकता बटाटा व्यवस्थित शिजला आहे। आता आपण याच्यावरती कोथिंबीर ॲड करून घेऊ। आपली बटाटा काजूची भाजी तयार आहे। ही भाजी ना तुम्ही जास्त पातळ नका करू, थोडीशी घट्टच ठेवा। ही भाजी भाकरी बरोबर किंवा वरण भाताबरोबर खूप छान लागते। ही बटाटा काजूची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।